हा सायकलस्वार पाण्याच्या बाटलीला पकडून स्वतःची स्पीड वाढवत आहे व पाळलेल्या घोड्यांचे दात इतके मोठे कसे काय होतात? ही अशी कोणती मिठाई आहे जी 3 मिनिटाच्यात खावी लागते? आणि अशा या कोणत्या मुंग्या आहेत ज्यांचे पोट इतके वाढलेले असते की त्यांना जाड मुंग्या म्हणतात? आणि हा व्यक्ती आमटी ढवळण्यासाठी ड्रिल मशीन का वापरत आहे? नमस्कार मित्रांनो, मराठी फक्त मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नसाल तर आता स्किप करा, कारण शेवटी मी एक धमाकेदार फॅक्ट सांगणार आहे. ओके रेडी. शर्यती दरम्यान जेव्हा सायकल स्वाराला तहान लागते तेव्हा त्याच्या टीमच्याच कारमध्ये बसलेली व्यक्ती पाण्याची बाटली त्याला देऊ करत असते आणि याचा फायदा घेत सायकल स्वार बॉटलला थोडा वेळ पकडून आपला वेग वाढवतात, ज्यात फक्त ते 2 ते 3 सेकंद बॉटलला पकडू शकतात. आणि याला कायदेशीर मान्यता आहे आणि या बाटलीला स्टिकी बाटली म्हणतात, कारण बाटली देताना दोन्ही लोकांचे हात कॉन्टॅक्ट मध्ये येत असतात. पाळीव घोड्यांचे दात सारखे वाढत असतात आणि जर ते वेळेवर कापले गेले नाहीत तर त्यांच्या तोंडाला देखील जखमाती करू शकतात. याचे कारण असे की पाळीव घोडे धान्य आणि मऊ चारा खातात, ज्यामुळे त्यांचे दात झिजत नाहीत. परंतु जंगली घोड्यांबाबत असं होत नाही. ते रफ गवत आणि झाडे खातात, ज्यामुळे त्यांचे दात सारखे घासून घासून बारीक व्हायला लागतात, जे नैसर्गिक आहे. तर तुमच्याकडे पाळीव घोडा असेल तर त्यांच्या दातांची काळजी घेत चला. ही मुलगी जे काही खात आहे तो साधा सुद्धा फेस नाही, तर $300ची खास मिठाई आहे. हा स्पेनमधील एका रेस्टॉरंटचा एक खास स्पेशल डेझर्ट क्लाउड फॉर्म आहे. या मिठाईतील सोया मिल्क आणि दूध फॉर्म मशीनद्वारे तयार केलं जातं, जेणेकरून ते खऱ्या-खुऱ्या ढगासारखं व फेससारखं दिसतं. परंतु ते 3 मिनिटातच खायचं असतं, अन्यथा ते पुन्हा पाण्यात मोल्ड होतं. जरी ते खूप महाग असलं तरी त्याचे वेगळेपण आणि प्रीमियम टॅगमुळे लोक खायला ते पसंत करतात. या आहेत हनीपोट बुंग्या. दिसायला रंगीबेरंगी कँडी सारख्या वाटतात, पण या चालत्या फिरत्या मधाच्या बाटल्या आहेत. यांचे पोट इतके मोठे असते की ते द्राक्षांसारखे दिसायला लागते. आणि मजेशीर गोष्ट ही आहे की या काहीच काम करत नाहीत, दुसऱ्या मुंग्यांच्या जीवावर बसून खात असतात. जेव्हा त्यांच्याजवळ खाण्यासाठी काहीच नसते तेव्हा या याच्यातूनच रस काढून जगत असतात. ऑस्ट्रेलियातील आदिवासी तर याला लेमनच्या गोळीसारखे चगळत असतात, तर मेक्सिकोमधील लोक त्यांच्या पोटातील रस काढून त्याची दारू बनवतात. जे माझं सगळ्यात फेवरेट फॅक्ट आहे. जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला आमचे चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्यक्ती लग्नातील जेवण बनवत असतो, पण आमटीला ढवळण्यासाठी तो मोठा चमचा घरीच विसरतो. मग बाजूला चालू असलेल्या बांधकाम जवळील ड्रिल मशीन आणून तो आमटी ढवळतो. याला बोलतात गावाकडील जुगाड.